नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुरेश गायकवाड आणि तुम्ही पाहता लाभार्थी कॉर्नर. मित्रांनो, आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. एकीकडे आपण बघतो की महावितरणाने इतिहास रचलाय. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. फक्त एका महिन्यात राज्यात तब्बल 45,911 सोलर पंप बसवण्याचा विक्रम महावितरणाने केला आहे. पण दुसरीकडे वास्तव हे सुद्धा आहे की आपल्या चॅनलवर हजारो कमेंट आहेत की आम्ही पैसे भरलेत, 6 महिने झाले, वर्ष झालं, पण अजून व्हेंडरचा फोन नाही किंवा पंप बसवला नाही. मग नेमकं चाललंय काय? ज्यांना पंप मिळाले त्यांनी काय वेगळं केलं आणि तुमचा नंबर नक्की कधी लागणार? जर तुम्ही पैसे भरून वाट पाहत असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मी तुम्हाला त्या 3 गोष्टी सांगणार आहे, ज्या केल्यावर तुमचा पंप बसण्याचा मार्ग मोकळा होईल. सर्वात आधी आनंदाची बातमी बघूया. मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत महावितरणाने कामाचा वेग प्रचंड वाढवला आहे. आकडेवारीनुसार फक्त एका महिन्यात 45,000हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतात पंप कार्यान्वित झाले आहेत. सरकारच्या या योजनेवर खूप मोठा भर आहे. दुष्काळ आणि विजेचा लपंडाव यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सरकारला टार्गेट पूर्ण करायचं आहे. त्यामुळे सध्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये एजन्सीज व्हेंडर ॲक्टिव्ह आहेत तिथे अवघ्या 15 ते 20 दिवसात पैसे भरल्यानंतर पंप बसल्याची उदाहरणे आहेत. पण मग प्रश्न उरतो, ज्यांनी आधी पैसे भरले त्यांचं काय? शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पैसे भरले असतील आणि तरीही काम होत नसेल तर याची 3 प्रमुख कारणे असू शकतात. हे नीट तपासा. पहिला आहे व्हेंडरची निवड. अनेक शेतकऱ्यांनी पोर्टलवर जाऊन ऑप्शन 2 निवडला नाही किंवा ज्या व्हेंडरला निवडले आहे त्याकडे आधीच हजारो पेंडिंग कामे आहेत. जर त्या कंपनीकडे स्टॉक नसेल तर तुमचा नंबर उशिरा लागणार. दुसरा आहे लँड व्हेरिफिकेशन आणि बोरवेल. तुमच्या सातबाऱ्यावर आणि अर्जात माहिती मॅच होत नसेल किंवा तुम्ही दाखवलेली विहीर, बोरवेल आणि जिथे पंप बसवायचा आहे ती जागा यात तांत्रिक अडचण असेल, उदाहरणार्थ सावली येत असेल तर सर्वेमध्ये अडथळा येतो. तिसरा आहे शेल्फ सर्वे. मित्रांनो, आता नियम बदलले आहेत. एजन्सी येण्याची वाट पाहण्यापेक्षा अनेक ठिकाणी महाकृषी अभियान यावरून शेतकऱ्यांनी स्वतः शेल्फ सर्वे करून फोटो अपलोड केले तर प्रोसेस फास्ट होते. तुम्ही हे केलंत का? चौथा आहे, आता तुम्ही काय करायचं? जर तुमचे पैसे भरून 3 महिन्यांपेक्षा जास्त झाले असतील तर गप्प बसू नका. तुम्हाला सांगतो ते 3 काम करा. पहिला आहे, कुसुम योजनेच्या वेबसाईटवर लॉग इन करा आणि तुमचे स्टेटस चेक करा. जिथे व्हेंडर असाइंड असा मेसेज दिसतो का ते बघा. जर व्हेंडर दिसत असेल तर तिथेच त्याचा नंबर असतो. त्याला दिवसातून एकदा तरी कॉल करून अपडेट घ्या. दुसरं महत्त्वाचं आहे, जर व्हेंडर फोन उचलत नसेल किंवा उडाउडीची उत्तरे देत असेल तर तुमच्या तालुक्याच्या महावितरणाच्या सब डिव्हिजन ऑफिसरला SDO ऑफिसला भेट द्या. तिथे कुसुम योजनेचे नोडल ऑफिसर कोण आहेत याची चौकशी करा. लेखी तक्रार द्या की पैसे भरून इतके दिवस झालेत. तिसरं आहे, महावितरणाच्या पोर्टलवर ग्रीव्हन्स तक्रार नोंदवण्याचा प्रकार आहे. जिथे तक्रार टाका, कारण जेव्हा ऑनलाईन तक्रार जाते तेव्हा वरच्या अधिकाऱ्यांनी त्याचे उत्तर द्यावे लागते. त्यामुळे तुमची फाईल लवकर हलेल. आणि एक महत्त्वाची टीप, जेव्हा पंप बसवण्यासाठी टीम येईल तेव्हा स्वतः हजर राहा. पॅनलची दिशा दक्षिण साऊथ फेशिंग आहे ना हे तपासा. तसेच आर्थिंग व्यवस्थित करून घ्या. घाई गडबडीत काम उरकून घेऊ नका, कारण हा पंप तुम्हाला पुढची 25 वर्षे सेवा देणार आहे. तर मित्रांनो, 45,000 शेतकऱ्यांना सोलार मिळाले म्हणजे तुमचाही नंबर नक्की लागणार आहे. फक्त सिस्टीमवर अवलंबून न राहता थोडा पाठपुरावा, फॉलोअप करा. तुमचा जिल्हा कोणता आणि तुम्ही पैसे भरून किती दिवस झाले हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आपल्याला कळेल की कोणत्या जिल्ह्यात काम स्लो आहे. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर इतर शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या योजनेसाठी लाभार्थी कॉर्नर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.